सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रप्रभू आत्ता रुद्रपूरला निघालेले आहे. सोबत बाईसा आहे, चांगदेव भट आहे, हंसराजा आहे, असे अनेक भक्त बाईसासोबत देवासोबत रुद्रपूरला निघाले. आणि वस्ती करत करत दरमजल करत ज्या ठिकाणी रात्र होते त्या ठिकाणी ते मुक्काम करतात. अर्थात मुक्कामाचं ठिकाण हे ठरलेलं असतं ते, आणि ते फक्त देवालाच माहीत असतं. कारण कुठेही देव मुक्काम करू शकत नाही. याचं कारण का ज्या जीवाचं देणं आहे त्या जीवाला देण्यासाठी परमेश्वर तिथं जातात. ज्या ठिकाणी देव बसतात उठतात त्या ठिकाणी काही कणवेचे जीव असतात का जे नरकात गेलेले असतात आणि त्यांना सुख फळाला पाठवायचं असतं. म्हणून कुठेही परमेश्वराचा जो उद्देश आहे हा फक्त आणि फक्त जीवाच्या हिताचा भल्याचा असल्यामुळे आपण जसं समजतो तसं नाही. परमेश्वराचं प्रत्येक कार्य, प्रत्येक उठणं बसणं बोलणं जाणं ऐकणं विचारणं हे प्रत्येक गोष्ट जी आहे ही फक्त आणि फक्त जीवाची हिताची आणि भल्याचीच आहे. अशा पद्धतीनं परमेश्वर राडगावी मुक्कामी असतात. तिथं काही एक प्रहर चालायचे देव, त्यानंतर मुक्कामाच्या गावी थांबून विहरणासाठी गमन करायचे. त्या ठिकाणी बाईसा आसन करायच्या. एखाद्या वेळी चांगदेव भट हा लहान मुलगा असतो, त्यामुळे देव त्याला खेळायला सांगायचे, जा तू खेळायला. तर त्याला असं वाटायचं की नको जायला, परंतु देव स्वतः सांगायचे का जा, आम्ही पाठवतोय तुम्हाला. आणि त्यांना स्थिती व्हायची, ते खेळायचे, झाडांवरती स्पर्श करायचे, झाडांना बागडायचे. तिथं काही पक्षी असतील काही प्राणी असतील त्यांच्याबरोबर खेळायचे आणि अशा पद्धतीनं ते तिथंच रममाण व्हायचे. आणि बराच वेळ खेळल्यानंतर त्यांची स्थिती भंगली का ते देवाकडे यायचे, देवाच्या समोर बसायचे, दंडोत घालायचे. मग बाईसांसवळ जायचे. बाईसांनी काही जर व्यापार सांगितला, सेवा सांगितले तर ते करायचे. अशा पद्धतीनं देव दररोजच त्यांना खेळायला पाठवायचे. आणि मजल करत परमेश्वर पुराला देव हे सर्व भक्तांबरोबर जात असतात. पुढं कठेगावी महालक्ष्मीच्या ठिकाणी वस्ती होते. त्या ठिकाणीही अशाच पद्धतीनं ज्या ठिकाणी वस्ती झाली त्या ठिकाणी बाईसा आसन करून पूजा अवसर करायच्या. देवाचं जी बी आहे सेवा ती पूर्ण करायचे. झाडलोट करून साफसफाई करून पूर्णपणे ज्या ठिकाणी थांबतात त्या ठिकाणी पूर्णपणे व्यवस्था करूनच बाईसा व्यवस्था करायच्या. अशा पद्धतीनं त्यानंतर राजुरी येथे वस्ती होते. तिथंही पूजा अवसर साफसफाई देवाची सेवा. कारण बाईसा ह्या प्रेमी भक्त आहे. आता फक्त त्यांचं उठणं बसणं बोलणं करणं जे बी आहे ते फक्त आणि फक्त देवासाठी आहे. त्यामुळं देवाची कोणत्या प्रकारची गैरसोय होणार नाही याची ती पूर्णपणे काळजी घ्यायची. देव यायच्या अगोदरच पुढं जाऊन जिथं वस्ती आहे तिथं साफसफाई करायचे, देवाचं आसन करायचं, देवाला श्रीचरण प्रक्षालन वगैरे करून पूर्णपणे तिथं गेले का मग देवाचं जे बी उपहाराची व्यवस्था, पूजा अवसराची व्यवस्था आणि त्याबरोबरचे जे भक्त आहे बरोबर त्यांच्याकडून व्यापार करून घ्यायचे, सेवा करून घ्यायचे. असं हे दरमजल करत परमेश्वरपुराला हा प्रवास सुरू असतो. त्यानंतर कोळगावी लिंगाच्या देवळी वस्ती होते. त्यानंतर शेंदूरजनाला वस्ती होते. आता शेंदूरजनाला गेल्यानंतर देव विहरणाला गेलेले असतात. नदीच्या कडेला देव एका झाडाखाली बसलेले असतात आणि त्याच वेळेस एक ब्राह्मण संध्या वंदनासाठी गेलेला असतो. तो येताना देवाला बघतो आणि वेधल्या जातो. सर्वज्ञाकडे आला, दंडोत घातले, श्रीचरणाला मस्तक टेकवलं आणि सर्वज्ञासमोर बसल्यानंतर कृपादृष्टीनं परमेश्वराच्या त्याला स्थिती झाली, एक आनंद उपभोगला. बराच वेळ झाल्यानंतर देव स्वतः त्याला म्हणतात, भटो घरी जा. आणि मग त्याची स्थिती भांगल्यानंतर मग तो उठतो, देवाला दंडोत करतो आणि देवाला विनंती करतो की देवा तुम्ही आमच्या घरी आरोग्याला चालावं. आणि मग देवसुद्धा त्याची विनंती स्वीकारून त्याच्या घरी गमन करतात. मग तो देवाला पलंगावरती गादी टाकतो, श्रीचरणाचं प्रक्षालन करतो, चरणादक घेतो, मस्तकी लावून वंदन करतो. अशा पद्धतीने त्याचे संस्कार, त्याचं पूर्वकर्माची जोड आणि अयोग्य जीवाला योग्य करण्याच्या उद्देशाने परमेश्वर तिथं गेलेले आहे, ज्ञानाला प्रेमाला अधिकारी जीवाला करण्यासाठी. त्यानंतर त्यांनी मर्दाना माज्ञा दिली, देवाची पूजा केली आणि आरोग्यानं झाल्यानंतर तिथंच देव आराम करतात, पौड घेतात.
उपवड झाल्यानंतर संध्याकाळचा पूजा अवसर झाला, तिथंच वस्ती झालेली आहे. सकाळी मात्र तिथून परमेश्वर सर्व भक्तांना घेऊन मेहकरला निघालेले आहे. तो ब्राह्मण बऱ्याच अंतरापर्यंत देवाला बोलवायला येतो आणि बऱ्याच वेळ आल्यानंतर देव स्वतःहून सांगतात की तुम्ही थांबा आता, आणि तो देवाला दंडवत करतो आणि पुन्हा येतो. ज्या ठिकाणी देव उठले बसले, ज्या झाडाखाली देवाची त्याची भेट झाली, त्या झाडाखाली दररोज तो येताना जाताना जायचा. त्याला काहीतरी एक वेगळा अनुभव यायचा असते, तिचा उपभोग घ्यायचा. देव काही वेळेस त्याला तिथं दिसायचे, भास व्हायचा. अशा पद्धतीनं तो तिथं दररोज जायचा. एक त्याचा नित्यनेम होऊन गेला होता आणि त्यानंतर तो घरी यायचा. अशा पद्धतीनं देव जे अयोग्य जीव आहे त्यांना योग्य करत करत परमेश्वरपुराला जात आहे. आणि हे सर्व नियोजन असतं. एखादा आमदार आहे, एखादा मंत्री आहे, त्याचा जसा दौरा नियोजित असतो त्या पद्धतीनं हा अनंत ब्रह्मांडाचा परमेश्वर आणि त्या परमेश्वराचा दौरा विनाकारणच उठले चालले, इकडं चालले, तिकडं रस्ता भेटला, तिकडं माणसं भेटले, असं नाही आहे. ज्या जीवाची जी कणव आहे, जी योग्यता आहे, त्याच जीवाची बरोबर परमेश्वराबरोबर भेट घालून देणं हे सामर्थ्याचं कार्य आहे, मायेचं कार्य आहे. आणि म्हणून परमेश्वर त्या जीवासाठी तिथं जातात. तो जीव येतो, त्या जीवाला त्याच्या संस्कारानुसार तो परमेश्वराला विनंती करतो. अशा पद्धतीनं हे कार्य परमेश्वराचं चालू आहे. त्यानंतर मेहकरला आल्यानंतर बाणेश्वराला वस्ती होते आणि आता बाईसा देवाकडं सांगतात की आता आपल्याकडं काहीच नाही आहे, किराणा वगैरे सर्व संपलेला आहे, तर काय करावं, कोणत्या पद्धतीनं कशा पद्धतीनं करावं. तर देव स्वतः सांगतात की तुम्ही जा, कारण इथं आल्यानंतर बाईसांनी देवाला आसन केलेलं आहे. आसनस्थ झाल्यानंतर चरणशाळन केलं आहे, पूजा अवसर केला आहे. तोपर्यंत बाईसांनी उपाराची निष्पत्ती केली, पण आराम झाल्यानंतर उपऊड झाल्यानंतर देवाला बाईसा म्हणते आता आपल्याकडं काही नाही आहे, त्यामुळं काहीतरी आणावं लागेल. आणि मग देव म्हणतात जा तुम्ही जे जे पदार्थ आणायचे ते बाजारात जा, तुम्हाला भेटतील. असा वरदहस्त परमेश्वराने दिल्यानंतर बाईसा सर्व पिशव्या वगैरे काय जे असतील ते बाजाराच्या अनुषंगाने त्या जातात. आणि गेल्यानंतर बाजारामध्ये बाजार भरलेला असतो, सर्व वस्तू असतात. तर ज्या ठिकाणी सर्वच वस्तू भेटतात, असं जनरल स्टोअर्स किंवा किराणा मालाचं दुकान, अशा ठिकाणी बाईसा जातात आणि त्यांच्या दुकानाच्या पुढं उभ्या राहतात की आता ह्या दुकानात घ्यावा. असा विचार करत असताना तो जो मालक आहे तो पुढं येतो आणि अत्यंत आदराने आदवीनं बाईसांना म्हणतो या या आई या, बसायला आसन करतो. तो आईला बसवतो आणि अचानक त्याच्या दुकानात खूप गर्दी होते. गर्दी झाल्यानंतर तो म्हणतो आई तुम्ही थांबा, यांचे सर्व गिऱ्हाईकी जी आहे ती मी देतो आणि त्यानंतर मग तुम्हाला काय पाहिजे ते मी देईन. अशा पद्धतीनं त्यांनी आदरातिथ्य केल्यानंतर बरेच वेळा तो गिऱ्हाईकी आपली करीत होता. त्याचा बराचसा माल विकल्या गेला होता आणि त्याला ही गोष्ट जाणवली होती आणि म्हणून तो अत्यंत आदराने बाईसांना बसवतोय. संस्कार आहे पाठीमागचा. आणि सर्व झाल्यानंतर मग तो बाईसांना म्हणतो आई आता काय काय पाहिजे तुम्हाला सांगा. आणि मग बाईसा त्यांना सांगते कणिक द्या, तांदूळ, तूप, हिंग, मिरे, जे बी किराण्याचं, साखर, अशा पद्धतीनं बऱ्याच 16 दामाच्या जिन्सा त्या सांगतात. आणि त्या जिन्सासुद्धा मग तो ताज्या शुद्ध चांगल्या प्रकारच्या बाईसांना पॅकिंग करून देतो. आणि बाईसा विचारते की त्याला किती पैसे झाले, याचे बाजार कितीचा झाला. तर तो म्हणतो आई एवढे माझ्याकडूनच तुमच्या उपयोगाला लावा, याचं काही देऊ नका. आणि ते गाथोडं स्वतः बांधतो, सर्व व्यवस्थित पॅकिंग करतो आणि त्यांच्याकडनं देता स्वतः ते गाथोडं घेऊन बाईसांबरोबर चालतो की चला तुम्हाला तुमच्या बिडारावर मी सोडतो. अशा पद्धतीनं त्या ब्राह्मणाचं बघा अहेतुक भजन जे आहे मग ते बाईसांसारख्या पात्राच्या ठिकाणी आहे आणि प्रत्यक्ष देवाच्या ठिकाणी आहे. म्हणजे अहेतुक मायापूर भजनही घडतं आहे आणि अहेतुक भूत भजनही घडतं आहे. अशा पद्धतीने ज्ञानाला प्रेमाला तो ब्राह्मण पात्र होतो. आता हे अचानक त्याच्यापर्यंत आलेलं आहे का, हा संस्कार आहे त्याचा, हा प्रयत्न आहे. अनेक गिऱ्हाईकं त्याच्यासमोर येत आहे जात आहे, परंतु त्यांनी ती जे ओळखलं बाईसांच्या माध्यमातून, ती नजर टाकताच त्याच्या जे लक्षात आलं, त्यातून याचा संस्कार, त्याचा प्रयत्न उदयास आलेला आहे आणि हे त्याला दिलेलं आहे. अर्थात देव तिथं त्यासाठीच गेलेले आणि देव स्वतःहून सांगताय की जा तुम्हाला भेटेल. याचा अर्थ देवाचं नियोजित कार्यक्रम आहे. आपण बी काही आपल्या जीवनामध्ये घडल्या तर आपल्याला असं वाटतं की योगायोग झाला, तर योगायोग असा काहीच नसतं जीवनामध्ये. परमेश्वराने केलेला नियोजित असा हा कार्यक्रम असतो.
कोणाचं भेटणं आहे, संयोग आहे, वियोग आहे, त्या भेटण्यातून आपल्याला काही कळणं आहे, समजणं आहे, उमटणं आहे, लक्षात येणं आहे, हे सर्व परमेश्वराने आपल्या हितासाठी, आपल्या भल्यासाठी केलेलं असतं. तो प्रोग्राम आखलेला असतो आणि संयोग योग साह्य परमेश्वराच्या प्रवृत्तीनं माया करत असते, सामर्थ्याचं कार्य आहे. परंतु आपले डोळे उघडे ठेवले पाहिजे आपण, आणि तो योगायोग न समजता परमेश्वराने आपल्या हितासाठी, आपल्या भल्या कारणे ही गोष्ट घडवलेली आहे आणि घडलेली आहे, त्यातून आपण होकारात्मक विचार करून परमेश्वराच्या भक्तीची आवड, वेच निर्माण करून परमेश्वराने दिलेली जी समज आहे, जो आचार आहे, तो आपण आपल्या जीवनात उतरून त्या परमेश्वराच्या बरोबर आपला हा आध्यात्मिक प्रवास केला पाहिजे. अर्थात त्या आचाराबरोबर, त्या आज्ञाप्रतिपालनाबरोबर आपला प्रवास करत करत परमेश्वरापर्यंत आपण पोचलो पाहिजे. अशा पद्धतीनं तो जो ब्राह्मण आहे तो बाईसांना आपलं स्वतःचं त्यांचं जे गाठोडं आहे तो घेऊन येतो आणि बऱ्याच वेळ चालल्यानंतर बाईसांना तो सांगतो की बाई आता मी जातो, तुम्ही घ्या. आणि जाताना तो काही पैसे पण देतो, म्हणजे दक्षिणा पण देतो बाईसांना, म्हणजे सर्व किराणा फुकट देतो, वरून दक्षिणाही देतो. अशा पद्धतीनं या गोष्टी त्या ब्राह्मणाच्या अनुषंगाने संस्कारातून निर्माण होतात. आता याबद्दल बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच वेगवेगळ्या लीळाचरित्रामध्ये थोड्याफार वासना आहे. काही ठिकाणी बाबा ते गाथोडं फुकट देतो, काही ठिकाणी दक्षिणा देतो, काही ठिकाणी दक्षिणा न देता फक्त संस्कारातून त्यांना ते दिलेलं असतं. अशा पद्धतीनं या ज्या गोष्टी आलेल्या आहे, परंतु थोड्याफार फरकाने त्याचा तो संस्कार इथपर्यंत त्याची जी आचाराची प्रतिकारणता आहे, त्याची शुद्धतेची जी प्रतिकारणता आहे, ती बाईसांपर्यंत, प्रेमी भक्तापर्यंत पोहोचलेली आहे आणि भविष्यात पुढे जाऊन परमेश्वरापर्यंत ती पोहोचणार आहे. अर्थात परमेश्वरापर्यंत ती पोचली, कारण बाईसाच्या माध्यमातून परमेश्वरालाच हे सर्व उपहार वगैरे त्याचा घडणार आहे. अशा पद्धतीनं त्या साहित्याचं ओझं स्वतः घेऊन बऱ्याच वेळा बिराडावपर्यंत पोचतात आणि तो जाताना नमस्कार करून तो म्हणतो की आई हे घ्या, मी आता थांबतो. अशा पद्धतीनं तो मात्र ह्या बाई कोण, कुठल्या, कोणालाही घेऊन चाललेले आहे, कुठं थांबलेले आहे, एवढा प्रयत्न किंवा एवढी उत्सुकताची किस्सा जर त्यांनी ठेवली असती तर प्रत्यक्ष परमेश्वराची भेट झाली असती. परंतु तो तिथपर्यंत येऊनही बाईसांना ते गाठोडं देतो आणि सांगतो की या बाई हे तुम्ही घ्या, आता मी थांबतो आणि जातो. तर याचं कारण जे आहे का त्यांनी जोडलं आहे, परंतु इथपर्यंत जोडलेलं आहे. अन्यथा देव स्वतःहून जातात, भेटतात, आणि इथं तो स्वतःहून आला आहे तरी देव त्याला भेटत नाही. याचं कारण काय असावं, तर ह्या कारणाच्या पाठीमागं त्याचा पूर्वझोड, त्याचा प्रयत्न हा महत्त्वाचा आहे. त्याची चिकित्सा महत्त्वाची आहे. त्यांनी चिकित्सा जर केली असती, येता येता जो बाईसांना काही विचारलं असतं, बोललं असतं, तर बाईसांनी सांगितलं असतं की आमचे देव आहे अशा ठिकाणी, चला. त्यामुळं त्यांनी चिकित्सा केली नाही, त्यांनी बोललं नाही आणि बाईसांनी सांगितलं नाही. अर्थात बाईसांनी सांगायला पाहिजे की ते इथपर्यंत आलेलेच आहे, तर आमच्या देवाचं दर्शन घेऊन जा, तरी तो आला असता. परंतु ना बाईसांना सुचलं ना त्याला सुचलं. याच्या पाठीमागं नियोजितबद्ध कार्यक्रम असतो आणि त्यांनी ते जोडलेलं आहे, त्याला ते देणं आहे. तेवढं जोडलं आहे तेवढं देवानीच बाईसांच्या माध्यमातून दिलेलं आहे. मग बाईसा आल्या, देवाचा तोपर्यंत आराम झालेला होता, उपोड झालेला होता. तर देव बाईसांना विचारतात की तुम्ही बराच उशीर लावला, का लावला एवढा उशीर? कारण देवाला आता सर्व माहिती आहे, परंतु ऐकायचं आहे बाईसांकडून. आणि मग बाईसांनी त्या दुकानदारांनी केलेला जे आदर सत्कार आहे ते सर्व वृत्तांत सांगतात की आम्ही गेल्यानंतर त्यांनी आम्हाला बसायला आसन केलं, बसवलं, थोडा वेळ थांबायला लावलं, गिऱ्हाईकी झाल्यानंतर मग मला विचारलं, सर्व सामान दिलं, स्वतः घेऊन आला, वरून दाम पण दिले. अशा पद्धतीनं सर्व वृत्तांत सांगितला. त्याचा चांगुलपणाविषयी बाईसांनी बरीच स्तुती देवाकडे सांगितली आणि अशा पद्धतीनं बाईसांना त्याचं समाधान वाटलं. तुम्ही गेल्या तुमच्या ठाई हे जे आहे, म्हणजे ते तुमच्या ठाई जे केलं ते आमच्याच ठाई केलं, अशाच पद्धतीचं आहे म्हणले. तुमची योग्यता, पात्रता ही काय एवढीच आहे का म्हणले? खूप आहे. त्यांनी जे केलं ते आमच्या ठिकाणी केलं, याचा अर्थ तुमची पात्रता छोटी नाही आहे, तुमची खूप मोठी आहे. परंतु देव त्याच्यानंतर एक समज देतात त्यांना आणि ते विचारतात. बाईसांची विचारधारा यातून आपल्याला क्लिअर होते आणि आपणही काय अपेक्षा करावी, कशा पद्धतीची अपेक्षा करावी. आणि जी अपेक्षा आपण करत असतो, जी वासना आपण करत असतो, तेच आपल्याला देव पण देत असतो, तेच आपल्याला भेटत असतं. त्याने जे आदर सत्कार केला, त्या आदर सत्कारातून बाईसा सुखावलेले आहे, समाधान पावलेले आहे आणि देवानेसुद्धा त्यांचं स्तुती केलेली आहे. परंतु देव त्यांना म्हणतात, बाई मग असं तुम्हाला लाभावं काय, असं तुम्हाला घडावं काय, का लोकांनी यावं, आदर सत्कार करावा,
तुम्हाला काहीतरी द्यावं, कोणत्या प्रकारे पूजा अर्चा करावी, असं तुम्हाला लाभावं का असं देव विचारतात. आणि त्याच मिनिटाला लगेच बाईसांना त्यांची चुकी पण उमगते आणि त्यांनी लगेच देवाला निर्णय देतात, नको बाबा आम्हाला असं काहीच नको, आम्हाला फक्त तुम्ही हवे म्हटले, आम्हाला हे काहीच नको आहे आणि असं करणार नाहीत, असं होणारही नाही म्हटले. जर तुम्ही त्यांची वासना जर ठेवाल तर तुम्हाला होईल आणि तुम्ही नाही म्हणताय, नाही करणार तर नाही होणार म्हटले. असं देवाने त्यांना लगेच वर पण दिला आणि मग त्यातून बाईसांना पश्चाताप झाला, थोडं दुःख केलं आणि आमचे बाबाच आम्हाला लाभावेत, आमचे बाबाच आम्हाला भेटावेत, आम्हाला याची कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही, अशी देवाला ते विनंती करतात. पश्चाताप करून, दुःख करून देवाला श्रीचरणावरती आपलं डोकं टेकावतात, दंडवत घालतात आणि मग देव म्हणतात, उठा, तुम्ही जे म्हणताय तेच तुम्हाला होईल. अशा पद्धतीनं बाईसांनी देवाला आपलं जे बी अपेक्षित आहे ते मागून घेतलेलं आहे. जर आपल्याला काय भेटतं आहे, यातून आपण काय मिळवतो किंवा काय वासना करतो यावरती सर्वस्वी अवलंबून आहे. आपण भौतिक जगाच्या सुखाच्या अनुषंगाने जर भक्ती करत असेल आणि ती दृष्टपर भक्ती, मला हेच व्हावं आणि हेच भेटावं अशा उद्देशाने करत असेल तर देव पण देतात, कारण आपली वासना तशी असते. सकळ जीवाची विषय व्यवस्था परमेश्वराने केलेली असते. परंतु मला हे काहीच नको आहे, मला फक्त देव हवा आहे, तोची व्हावा, तोची भेटावा, ही वासना ज्याची आहे त्याला ही भेटणार पण नाही आणि त्याची अपेक्षा नसल्यामुळं, त्याला ती इच्छा नसल्यामुळं त्याला ते हवं असं वाटणार पण नाही. म्हणून आज भक्ती आपण कोणत्या पद्धतीनं, कोणत्या उद्देशाने, कोणत्या वासनेने, कोणत्या हेतूने करतो आहे यावरती परमेश्वराचं भेटणं न भेटणं अवलंबून असतं. आपण स्थानवंदन करतो, आपण क्रिया करतो, आपण अनेक धर्माच्या अनुषंगाने जे बी क्रिया करतो आहे त्या दृष्टपर जर करत असेल तर परमेश्वर भेटू शकत नाही. आणि परमेश्वर व्हावा, परमेश्वर भेटावा या हेतूने, या अहेतुक भावनेने, अदृष्टपर भावनेने जर आपण करत असेल तर मात्र त्या क्रियेचा स्वीकार पण होईल आणि त्या क्रियेचा स्वीकार होऊन आपली आध्यात्मिक प्रगती होईल. म्हणून परमेश्वराबरोबर प्रवास करत असताना परमेश्वर आपल्याला काय समज देतात, कोणत्या लीळेतून काय आपल्याला सांगतात, हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते आपल्या जीवनामध्ये उतरवलं पाहिजे. कोणतीही गोष्ट जर आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये करायची असेल तर अहेतुक केली पाहिजे, परमेश्वर भेटावा ही केली पाहिजे. नाहीतरी आपल्या जीवनामध्ये केलेले जे आपण कर्म आहे त्या कर्माने आपल्याला जे भेटायचं ते भेटणारच आहे आणि ते भेटत असल्यामुळं आपल्याला त्याच्यासाठी परमेश्वराकडं दृष्टपर भक्ती अर्थात अपेक्षा, वासना करण्याची इच्छा, गरज नाही आणि इच्छा झाली नाही पाहिजे. परंतु हा समज आपण जर घेतला तरच आपला जो भाव आहे हा हेतुक होऊन जाईल आणि परमेश्वराची भक्ती परमेश्वर प्राप्तीसाठीच राहील. अन्यथा दृष्टपर जर भक्ती करत राहिलो तर आपण कितीही क्रिया केल्या तर त्या क्रियेचा स्वीकारच होत नाही, कारण अज्ञानाशी मायासंबंध, अज्ञानी जीवानी दृष्टपर, अज्ञान हा जो असतो तो दृष्टपर भक्ती करतो, जो दृष्टपर भक्ती करतो तो अज्ञानीच असतो. आणि म्हणून अज्ञानी जो आहे, दृष्टपर भक्ती करणारा जो जीव आहे तो देवतेची भक्ती करतो आहे, अर्थात परमेश्वरापर्यंत तो पोचतच नाही, कारण ही सिस्टमचा एक भाग आहे, एक सामर्थ्याचा एक भाग आहे. अहेतुक ज्या क्रिया होतात त्याच फक्त परमेश्वरापर्यंत पोचतात आणि हेतुक क्रिया ह्या देवतेपर्यंतच पोचतात, कारण अहेतुक क्रिया ह्या देवतेला घेण्याचा अधिकार नाही आणि हेतुक क्रिया परमेश्वर स्वीकारत नाही. हा एक सिद्धांत जो आहे धर्माचा, तो जर आपण समजून घेतला तर आपल्या जी बी धार्मिकता आहे, जे धर्म आपण सांभाळतो आहे, करतो आहे, त्याच्या पाठीमागं आपला जो हेतू आहे, आपली विचारधारा, आपली दृष्टी बदलेल आणि विचार दृष्टी बदलली तर आपलं जीवन पण बदलेल. आणि म्हणून परमेश्वराच्या ह्या लीळांमधून परमेश्वराबरोबर प्रवास करत असताना परमेश्वराने कळत न कळत अनेक भक्तांच्या माध्यमातून आपल्याला जी समज दिलेली, ती समज जर आपल्या जीवनात उतरवली आणि त्या जीवनात उतरवल्यानंतर आपण तसा परमेश्वराबरोबर प्रवास करत राहिलो तर नक्कीच परमेश्वर आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाणार आहे आणि परमेश्वरच आपल्याला प्राप्तीला नेणार आहे. परंतु ह्या प्राप्तीला आपल्याला जरी परमेश्वर नेत असला तरी त्यांच्याबरोबर चालत असताना आपला हा आध्यात्मिक जीवन प्रवास त्यांनी सांगितलेल्या आज्ञा प्रतिपालन करून, स्वीकारून चालत राहिलो तरच परमेश्वर आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाणार आहे. अन्यथा परमेश्वराबरोबर चालत आहे, परंतु परमेश्वराने दिलेली समज, ज्ञान, बोध हे आपण जर स्वीकारलं नाही आणि आपल्या जीवनामध्ये तो बदल जर केला नाही तर परमेश्वराबरोबर चालत राहून आणि परमेश्वराबरोबर आपला आध्यात्मिक प्रवास करत राहून सुद्धा परमेश्वर आपल्याला मात्र भेटू शकत नाही. म्हणून आपल्या अध्यात्माचा हेतू काय आहे, आपल्या धर्माचा सिद्धांत काय आहे
या धर्म सिद्धांतावरती आचाराविचारावरती चालत असतो आणि ते सिद्धांत जर आपण स्वीकारले आणि ते स्वीकारून जर आपण चालत राहिलो तरच परमेश्वराबरोबरचा हा प्रवास आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाऊ शकतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.